नमस्कार. www.tanajisomunshi.blogspot.com वर आपले ऑनलाईन कार्यशाळेमध्ये स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत की आपल्या ग्रुपच्या किंवा आपल्या मोबाईलच्या वरच्या बाजूला जे वेगवेगळे नोटिफिकेशन येतात, हे नोटिफिकेशन बंद कसे करायचे. मित्रांनो, आपण ज्या वेळेला वेगळ्या वेगळ्या कामामध्ये असतो आणि आपला अचानक मोबाईलची गरज पडते, आपण कुठेतरी कॉल करायला जातो, त्यावेळेला आपल्याला ग्रुपच्या आपल्या मोबाईलच्या वरच्या बाजूला अशा प्रकारचे वेगवेगळे नोटिफिकेशन पाहायला मिळतात. तर ते नोटिफिकेशन कसे थांबवायचे हे आपल्याला या ठिकाणी या कार्यशाळेमध्ये पाहायचे आहेत. तर चला बघूयात की वरच्या बाजूला येणारे जे असे चॅट्स आहेत, हे चॅट्स बंद कसे करायचे. त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. मी या ठिकाणी माझ्या मोबाईलची सेटिंग ओपन करतो. मी सेटिंगला क्लिक केलेलं आहे. आता आपण एक लक्षात घेऊयात, आपल्या मोबाईलची सेटिंग आहे याचे ऑप्शन थोडेसे वेगवेगळे येऊ शकतात. त्यामुळे मी जसं दाखवतोय तसेच ऑप्शन तुमच्या मोबाईलमध्ये येतील असं नाही. हे ऑप्शन थोडेसे खालीवरती असू शकतात. तर त्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर मी या ठिकाणी ॲप सेटिंगमध्ये जातोय आणि ॲप सेटिंगमध्ये गेल्यानंतर ॲप सेटिंगच्या मध्ये जे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेले ॲप आहेत किंवा ऑल ॲप आहेत, या सगळ्या ॲपमध्ये आपण जाऊ शकतो. या ठिकाणी बघा, लगेच मला वरच्या बाजूला आणखीन परत मेसेज येऊ लागलेले आहेत. तर असे मेसेज आपल्याला आता येऊ द्यायचे नाहीत. ऑलमध्ये जा आणि प्रत्येक जे काही तुम्हाला वरच्या बाजूला जास्त मेसेजेस देणारे ॲप आहेत, त्या ॲपला ओपन करा. मला व्हॉट्सअपवरून नेहमी मेसेज येतात आणि माझा मोबाईल नेहमी अशा प्रकारे वेगवेगळे टोन मला देत असतो. म्हणजे आठवण करून देतो की तुम्हाला व्हॉट्सअपचा किंवा हाईकचा किंवा फेसबुकचा मेसेज आहे. तर त्यासाठी मी या ठिकाणी व्हॉट्सअप ओपन करतोय. माझं सेटिंगमध्ये आहे, मी ॲप सेटिंगमध्ये. व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर व्हॉट्सअपच्या बाजूला या ठिकाणी जे शो नोटिफिकेशन येतंय, मी याला क्लिक करतोय आणि टर्न ऑफ नोटिफिकेशन असं म्हणतंय की इफ यू टर्न ऑफ नोटिफिकेशन फॉर दिस ॲप यू मे मिस इम्पॉर्टंट अलर्ट्स अँड अपडेट. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला काही नवीन अपडेट या ॲपचे येतील किंवा मेसेज येतील, ते तुम्ही मिस करायला सांगते. मी याला ओके करतोय. मला हे मेसेजेस नको आहेत, अशा प्रकारची सेटिंग मी या ठिकाणी दिलेली आहे. यानंतर मित्रांनो, कधी कधी आपलं व्हॉट्सअप खूप जास्त मेमरीचं होतं. माझं बघा, व्हॉट्सअप या ठिकाणी सध्या 672 MBचं झालेलं आहे. त्यामुळे माझ्या फोन मेमरीला लोड पडतोय आणि मग अशा वेळेला तुम्ही जर या ठिकाणी असलेलं क्लिअर डाटाचं बटन आहे, खालच्या बाजूला दिसते ते आपल्या, याला जर क्लिक केला तर तुमची ही MB कमी होऊन ॲपची जी मेमरी आहे 57.34 एवढी तुमची मेमरी शिल्लक राहते. आणि मग तुमचं जे काही व्हॉट्सअपचं जास्त मेमरी असलेलं वर्जन आहे, ते कमी होतं आणि त्यामुळे आपल्या फोन मेमरीचा लोड पण कमी होऊन जाईल. अशा प्रकारे केल्यानंतर एक लक्षात घ्या, तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवरती जेवढे मेसेज आहेत, ते सगळे मेसेज डिलीट होऊन जातील आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलचं रजिस्ट्रेशन परत करावे लागेल. म्हणजे तुम्हाला तुमचा नंबर द्यावा लागेल परत एकदा व्हॉट्सअपचा आणि ती प्रक्रिया परत एकदा सुरू होईल. एवढं लक्षात असू द्या. ज्यावेळेला तुम्हाला ही गरज लागेल, जास्त मेसेज झालीत किंवा जास्त डाटा झाला असं वाटेल, त्यावेळेला तो डाटा या ठिकाणी आपण क्लिअर करून घेऊ शकतो. आपण बघत होतो शो नोटिफिकेशन जे आहे, याला बंद करून टाकायचं. फक्त एकातच नाही, अशाच प्रकारचे नोटिफिकेशन आपल्याला हाईककडून येतात. मी आता हाईकचं पण बंद करून घेतोय. ठीक आहे, मी या ठिकाणी हाईकला शोधतोय आणि हाईकला जे येणारे असे मेसेज आहेत, जे की मला येऊन नेहमी त्रासदायक वाटतात, ते पण मेसेज मी या ठिकाणी हाईकच्या पण ॲप सेटिंगमध्ये जाऊन या ठिकाणी शो नोटिफिकेशनला क्लिक करून बंद करतो. त्यानंतर फेसबुककडून सुद्धा मला अशा प्रकारचे मेसेज येतात. तुम्हाला ज्या ज्या ॲपकडून मेसेज येतात आणि त्यांना त्रास होतो, त्या सगळ्या ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही अशा प्रकारे शो नोटिफिकेशन जाऊन बंद करून घेऊ शकता. जेणेकरून आपली जी स्क्रीन आहे मोबाईलची, वरच्या बाजूला येणारी स्क्रीन ही रिकामी राहील आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ठीक आहे, नवीन अशाच माहितीसह आपण परत भेटूया. तोपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनल तानाजी सोमुनशीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.